नमस्कार. आज आपण अलंकार विचार या विषयाच्या अनुषंगाने त्याचा परिचय करून घेणार आहोत. अलंकार विचार हा जो शब्द आहे किंवा अलंकार हा जो शब्द आहे, हा शब्द व्यवहारामध्ये आपण दागदागिने किंवा वस्त्र प्रावरणे या वेगवेगळ्या अर्थाने तो आपण घेतो. पण साहित्यामध्ये देखील अलंकार हा शब्द किंवा अलंकार ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा नेमकी कोणते कार्य करते आहे, कोणतं काम करते आहे, ही गोष्ट समजून घेणं साहित्याचे विद्यार्थी म्हणून आपल्याला महत्वाचे आहे. आणि म्हणूनच मी आता अलंकार विचार या अनुषंगाने अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे स्वरूप कसे असते, अलंकाराविषयी संस्कृत मीमांसक आणि पाश्चात्य मीमांसकांनी त्याच्या स्वरूपाविषयी कोणते विचार मांडलेले आहेत, त्याचा आपण परिचय करून घेणार आहोत. साधारणतः अलंकार विचार याविषयी विचार करताना किंवा अलंकाराविषयी विचार करताना आपल्याकडे जे काही संस्कृत मीमांसक आहेत त्यामध्ये भामह, दंडी आणि वामन यांचा प्रामुख्याने विचार होतो. या तिघांनाही, भामह, दंडी आणि वामन यांना अलंकारिक म्हटले जातात. आणि त्यांचे जे काही ग्रंथ आहेत ज्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे त्या ग्रंथांना अलंकार ग्रंथ म्हणून ते परिचित आहेत. वामनांनी अलंकाराची व्याख्या करताना असे म्हटले आहे, सौंदर्य म्हणजेच अलंकार. म्हणजे ज्याच्यामुळे साहित्यकृतीमध्ये सौंदर्य निर्माण होते, ज्या गोष्टीमुळे सौंदर्य निर्माण होते ती गोष्ट म्हणजेच अलंकार. म्हणजे अलंकारामुळेच साहित्यकृतीमध्ये सौंदर्य निर्माण होते असे वामनाने सांगितलेलं आहे. तर भरतमुनी यांनी नाट्य या साहित्यकृतीच्या अनुषंगाने विचार मांडलेला आहे. नाट्य सौंदर्य म्हणजेच अलंकार. म्हणजे ज्याच्यामुळे नाट्यकृतीमध्ये किंवा नाट्य या साहित्यकृतीमध्ये सौंदर्याची उधळण होते, सौंदर्याची निर्मिती होते, ती गोष्ट त्या घटनामुळे आपण ते घटक म्हणजेच अलंकार होय. म्हणजे अलंकारामुळेच नाटकामध्ये सौंदर्य निर्माण होते किंवा नाटकातील सौंदर्याचा जो काही प्रत्यय आहे तो सगळा प्रत्यय आपल्याला या अलंकारामुळेच होतो. भामा आणि वक्रोक्तीमुळे हे सौंदर्य निर्माण होते किंवा वक्रोक्तीलाच अलंकार असे त्यांनी म्हटलेलं आहे. कुंतकानी विदग्धोक्ती म्हणजेच अलंकार असेही त्यांनी म्हटलेले आहे. साधारणतः भामहाची जी काही वक्रोक्ती आहे किंवा कुंतकाने जिचा उल्लेख विदग्धोक्ती असा केलेला आहे, हे दोन्ही अलंकाराचे प्राणतत्वच आहे. शब्दार्थांचे रसाभिव्यंजक सामर्थ्य वाढविणे, त्यांना रसनिर्मितीक्षम बनविणे हे अलंकृत वाणीचे कार्य असते. काव्याची भाषा ही शास्त्र किंवा तत्वज्ञानातील सर्वसामान्य भाषा प्रयोगाहून वेगळी असते. म्हणजेच काय, ती कवी व्यापारातून किंवा साहित्यिक व्यापारातून संभवलेल्या विदग्ध, त्याला शिष्ट किंवा भद्र त्या अलंकृत वाणीमुळेच होय. साहित्यिक आपला अभिप्राय व्यक्त करण्यासाठी शब्दार्थाची काही वैचित्र्यपूर्ण योजना करतो. त्यातूनच अपूर्व अशा सौंदर्याचा वाचकाला, आस्वादकाला अनुभव येतो. अलंकाराचे रहस्य हे सगळे या कवी व्यापारामध्येच आहे. काव्यामध्ये भाषा प्रयोगाला अतिशय महत्व आहे. या संदर्भामध्ये पाश्चात्य अभ्यासक I.E. रिचर्ड्स यांनी असं म्हटलेलं आहे की साहित्यकृतीमध्ये भावनेचा भावनात्मक वापर, भाषेचा भावनात्मक असा वापर होतो. तर D.G. जेम्स यांनी भाषेचा कल्पनात्मक वापर होतो असे म्हटले आहे. परंतु या दोन्ही संकल्पना अलंकारामागची सूत्रे होऊ शकतात. कारण विदग्ध किंवा जाणत्या कवीकडून भावना आणि कल्पना याचेच भाषेवर संस्कार करून अलंकाराची निर्मिती होत असते. कवीच्या किंवा साहित्यिकाच्या आविष्कार मार्गाला म्हणजे रूपकात्मक चिंतनाला मोटॅफोरिकल थिंकिंग असं म्हटलं जातंय. कवीचा जो काही अनुभव आहे हा साधा सरळ असत नाही, तो रूपकात्मक असतो. म्हणजेच आपल्याकडे कवीच्या अनुभूतीमध्ये, साहित्यिकाच्या अनुभूतीमध्ये दोन पदे असतात. त्यातलं एक पद जे आहे ते प्रत्यक्ष असतं आणि दुसरं म्हणजे अध्याहृत. अध्याहृत याचा अर्थ लपलेला, दडलेला, तो जाणून घ्यायचा असतो. म्हणजे कवीची जी काही किंवा साहित्यिकाची जी काही अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे ही द्विपदात्मक असते.
सर्वसामान्य व्यक्तीची जी काही अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे ती एक पदात्मक असते. फक्त साहित्यिकाचीही द्विपदात्मक असते. साहित्यिकाला सुंदर स्त्रीमुखाबरोबर चंद्राची अनुभूती येऊ शकते आणि मुखचंद्रासारखी शब्दसिद्धी होऊ शकते. म्हणजे मुखचंद्र हा शब्द निर्माण होऊ शकतो. हे फक्त साहित्यिकच करू शकतो, कवीच करू शकतो. आता उदाहरण जर पाहायचं झालं तर असं आपल्याला देता येईल की बालकवी हा एक कवी होऊन गेलेला आहे. त्याची फुलराणी ही एक कविता आहे. ह्या कवितेचं जर उदाहरण आपण घेतलं तर ही जी सगळी कल्पना आहे ही आपल्याला व्यवस्थित स्पष्ट करता येईल. आता वेलीवर वाऱ्याने डुलणारी पुष्पकलिका, ही पुष्पकलिका पाहताच बालकवीला फुलराणीची प्रतीती आली. म्हणजेच काय, नेहमीची प्रत्यक्षातील म्हणजे प्रत्यक्षामध्ये असणारी जी काही पुष्पकलिका आहे हे एक पद झालं आणि फुलराणी त्या पुष्पकलिकेला उद्देशून फुलराणी हो असं संबोधित करणं हे दुसरं अध्यारोत पद म्हणजे लपलेलं पद. अशा दोन पदामध्ये भावनात्मक समतानता प्रस्थापित करणे म्हणजेच काय, हे कवीच्या अनुभूतीचे विवच्छेदक असे कार्य आहे किंवा लक्षण आहे. राजशेखर या अभ्यासकाने असे म्हटले आहे की यालाच त्या या प्रत्याला त्या या प्रक्रियेला प्रतिभास असे म्हणतात. आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी साहित्यिकाने साकार केलेली जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा किंवा त्यातील जे काही संपूर्ण अभिन्नत्व आहे हे अभिन्नत्वच काव्य सौंदर्याचं किंवा साहित्य सौंदर्याचं रहस्य बनते. अलंकार या संज्ञेचा हा जो व्यापक अर्थ आहे हा व्यापक अर्थ नंतरच्या काळात लुप्त झाला आणि त्याला उपमा आणि उत्प्रेक्षा अशा बाह्योपचाराचे स्वरूप प्राप्त झाले. त्याच्या घडणीत कारागिरीचे जे काही महत्व आहे ते महत्व वाढीस लागले. कवितेची सजावट करण्याचे एक बाह्य साधन असा त्याचा विचार अशा पद्धतीनं या अलंकाराचा विचार होऊ लागला. उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच काय तर तत्संबंधित दुसरी वस्तू यांच्यातील साधर्म्य किंवा वैधर्म्य आणि तज्जन्य त्यातून निर्माण होणारी जी काही चमत्कृती आहे याच्या आधारे अलंकाराचे साम्यमूलक आणि विरोधमूलक असे वर्गीकरण साधारणतः केले जाऊ लागले. भरतमुनींनी म्हणजे भरतमुनी हा संस्कृत मीमांसक आहे. या भरतमुनींनी सुरुवातीला सांगितलेल्या 4 अलंकाराचे 17व्या शतकापर्यंत 1,600 अलंकार झाले. हे अलंकार वाढत गेले. रुह्यक या अलंकारिकाने या बाबतीत मोठे प्रयत्न केलेले आहे. त्यांनी म्हणजे रुह्यकाने प्रथम शब्दालंकार आणि अर्थालंकार असे 2 प्रकार सांगितले. मुख्य भेद कल्पून या शब्दालंकाराचे आणि अर्थालंकाराचे असे 2 मुख्य भेद कल्पून शब्दालंकाराचे 3 आणि अर्थालंकाराचे 8 असे गट कल्पिले. शब्दालंकारामध्ये 5 आणि अर्थालंकाराचे 69 असे एकूण 74 असे अलंकार त्यांनी मांडले. उत्तर काळामध्ये अलंकार विचार जो आहे या अलंकार विचारामध्ये त्यांनी एक अशी शिस्त आणली आणि त्यानुसारच सर्वसाधारण अशी सूत्रे अलंकाराच्या बाबतीमध्ये मान्य व्हायला लागली किंवा अलंकार हे साहित्यकृतीमध्ये सौंदर्य निर्माण करण्याचं काम करतं. हे या अनुषंगानं आपण इथे पाहिलेलं आहे. आता इथे आणखी या संदर्भामध्ये विचार करत असताना असे आपल्या लक्षात येतं की ही जी अलंकृत वाणी आहे ह्या अलंकृत वाणीचे म्हणजे अलंकाराचं नेमकं काय कार्य आहे तर शब्दार्थाचे रसाभिव्यंजक सामर्थ्य वाढविणे म्हणजेच त्या शब्दार्थाला रसनिर्मितीक्षम बनविणे हे या अलंकाराचे काम असते. साहित्यिक आपला अभिप्राय व्यक्त करण्यासाठी शब्दार्थाची वैचित्र्यपूर्ण अशी योजना करतो. ही गोष्टही आपण पाहिलेली आहे. साहित्यिकाच्या अनुभूतीमध्ये प्रत्यक्ष आणि अध्यावृत अशी 2 पदे असतात असे बाशी मर्ढेकरांनी सांगितलेलं आहे. कवीची अनुभव घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ही द्विपदात्मक असते आणि इतरांची जी काही आहे ती एक पदात्मक असते. कवीच्या ह्या द्विपदात्मक असणाऱ्या अर्थात 2 पदात भावनात्मक समतानता प्रस्थापित करणे हे कवीच्या अनुभूतीचे कार्य असते. म्हणजेच काय, आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी कवीने किंवा साहित्यिकाने साकार केलेली जी काही प्रतिमा आहे त्यातील अभिन्नत्व ही गोष्ट इथे महत्वाची आहे. हेच काव्य सौंदर्याचे रहस्य असते.
साधारणतः अलंकार विचारामध्ये शब्दालंकार आणि अर्थालंकार असे 2 गट आपण पाहिले. शब्दालंकाराचे 3 गट आहेत, अर्थालंकाराचे 8 गट आहेत आणि या सगळ्यांपैकी शब्दालंकाराचे आणखी 5 उपगट आहेत आणि अर्थालंकाराचे 69 असे गट आहेत. साधारणतः अलंकार विचाराच्या अनुषंगानं म्हणजे अलंकार हे साहित्यकृतीमध्ये अर्थात कलाकृतीमध्ये सौंदर्य निर्माण करण्यासाठी ती उपयोगात आणले जातात. अलंकाराच्या साह्याने ती रचना अधिकाधिक सौंदर्याने परिपूर्ण अशी होते असेच या अनुषंगाने म्हणावं लागेल. आपण हे सगळं काळजीपूर्वक ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.